नेहमी आपण बटाट्याची भाजीच बनवतो, पण आज आपण ना बटाट्याची भाजी न बनवता काहीतरी वेगळं बनवू. म्हणजे लहान मुलं असो किंवा घरात मोठे, सगळ्यांनाच फार आवडेल. तर आज आपण पोटॅटो क्रिस्पी बनवू. अगदी सोप्या पद्धतीने घरी असलेल्या साहित्यांमध्येच, अजिबात बाहेरून कुठली गोष्ट आणण्याची गरज नाही. तर इथे मी 4 बटाटे घेतलेले आहे. त्यावरची साल काढून घ्यायची आणि हव्या त्या आकारात कट करून घ्यायचे. पाण्यात टाकून स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे. कढईत पाणी गरम करून घ्यायचं. त्यात कट केलेले बटाटे टाकायचे. चवीपुरतं मीठ टाकूया आणि बटाटे शिजवून घेऊ. मिक्सरच्या भांड्यात अद्रक, लसूण आणि आवडीनुसार हिरवी मिरची टाकायची आणि मिक्सरमध्ये फिरवून हे वाटण रेडी करायचं. बाउलमध्ये इथे 1 चम्मच मी तेल घेतलेलं आहे. त्यात थोडासा ओवा टाकायचा. धणे जिरे पावडर टाकली आहे. अगदी थोडासा गरम मसाला आणि इथे 1 चम्मच तिखट आणि अर्धा चम्मच चिली फ्लेक्स टाकायचं. अर्धा चम्मच मी इथे आमचूर पावडरसुद्धा टाकली आहे आणि त्याचबरोबर तयार केलेलं वाटण टाकायचं. अर्ध्या लिंबाचा रस पिळून टाकायचा आणि हे सगळं आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 चमच बेसन पीठ आणि 3 चमच तांदळाचं पीठ टाकायचं. 2 चमच दही टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी. परत हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता इथे आपले ना बटाटेसुद्धा छान शिजले आहेत. तर शिजलेले बटाटे आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे. आता मिश्रणमध्ये छान व्यवस्थित मिक्स करायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं. तेल छान कडकडीत गरम करायचं आणि तेलामध्ये आपल्याला ना हे बटाटे क्रिस्पी होईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचे आहे. आता बघू शकता मस्त आपले ना हे क्रिस्पी पोटॅटो झाले आहे तयार. वरून थोडंसं ना चाट मसाला टाकायचा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हार्डली अर्ध्या तासात आपण मुलांसाठी म्हणा किंवा घरात सगळ्यांसाठी काहीतरी वेगळं आणि छान क्रिस्पी, टेस्टी, चटपटीत बनवू शकतो. तर मुलांसाठी एकदा ना ही रेसिपी घरीच नक्की बनवून बघा.